जय महाराष्ट्र गाईज, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमच्या आपल्या ब्लॉग मध्ये. आणि आज आपल्या सोबत बघा कोण आहे, राणी मुखर्जी आणि शांताबाई. तर गाईज हे आपले शाळेतले मित्र आहेत. पृथ्वी हा आपला 5वी पासूनचा मित्र आहे आणि हा 6वी पासूनचा मित्र आहे. याचा 6वीचा एक किस्सा सांगितला असता पण जाऊ द्या. याचं नाव आहे साहिल आणि हा पृथ्वी आपला. तर गाईज आज आत्ता आहे ना आम्ही तिघं चाललोय पिक्चरला. ॲक्च्युली आम्हाला कालच जायचं होतं पण कालचा प्लॅन आहे ना पृथ्वीमुळं काहीतरी कॅन्सल झाला. कुठे गेलता तू का? बघितलं का एकटा नुसता फिरतो. आता कॉलेज नाही काय तुला? तर गाईज त्याच्यामुळे ना त्याच्यामुळं काल आमचा प्लॅन कॅन्सल झाला. तर आज आम्ही तिघं चाललोय बघा मस्तपैकी पिक्चरला. तर चला बघत राहा आजचा आपला फुल डे कसं जातो इथे. आणि आज हे दोघं सोबत आहे म्हणल्यावरती तर खूप वेळ चाळ होणार आहे. तुम्ही बघत राहा गाईज फक्त. मित्रांनो आज कृष्ण जन्माष्टमीचा आमचा बाळगोपाल बघा. कृष्णा आधी इकडं बघ. आधी आधी गाईड ज्यांनी येता येतं बघा चष्मा आणलाय. कसं दिसतोय कमेंटमध्ये नक्की सांगा मला. बघा गाईज साखरबाईने आणि शांताबाईने आल्या टाकलंय मला केक. माझं काम होतं म्हणून मला टाकलं. आत्ता जाऊ द्या. आता नंतर बघा यांची कशी मारतो. तुम्ही बघत राहा गाईज. खावा खावा. गाईज तर फायनली आम्ही पोहोचलो आहे आपल्या मॉलमध्ये ॲव्हेन्यूमध्ये. आणि इथं आल्यावरती बघा किती पिक्चर आहेत. हा कुठला आहे रे? कांतारा 2, परमसुंदरी, दशावतार आणि बिन लग्नाची गोष्ट. गाईज अजून हे पिक्चर आलेले नाही आहेत. तर आपल्याला कुठला पिक्चर बघायचं अजून फिक्स नाही. आम्ही बघितलं आता वॉर 2 बघणार आहे, नाहीतर मग कोहली पण बघू शकतो. मोडवर डिपेंड आहे. आता बघू कितीचा शो आहे. काहीतरी 25चा काहीतरी शो आहे गाईज. आता बघू आता किती तिकीट आम्ही काढतो. किती वेळ? भरपूर वेळ. तिकीट आता काढून ठेवायची का नुकताच काढायचं? आता तिकीट काढून बघायचं कोणतं कोणतं बघायचं वॉर बघायचं. कोणता बघायचं आहे? कोणी दोन्हींचा विचार. वॉर 2चे द्या ना 3 शेजारी शिड्डे. लांब तर त्यांना पण नाही दर असं 270 आहे ना. हां माझे इथे बघा. इथे स्क्रीन आहे. इथं स्क्रीन आहे तर मागं सीट आहे. मिडलला हवंय का साईडला हवंय? फुल पैसा. गाईज एक 25चा शो आहे. आता बघू. वॉर 2 कुली बघायचा होता पण कुलीचं 3 वाजताचा शो आहे त्यामुळं आम्ही कुली नाही बघत. आणि तो कुठला आहे बागेपुरी दुसरी पिक्चर इंडिपेंडन्स डेची बोलत असेल तयारी. काहीतरी काय खातो पण काय तुला करते. अरे सांग साहिल भाऊ बोलतोय. तू सांग
ए पृथ्वी कोण खर्च करते? साहिल भाऊ खर्च करते. शांताबाई रे शांताबाई. शांताबाई खर्च करते. कोणते कोणते फ्लेवर? गाईस त्याला स्वीटमध्ये काय तर आता आईस्क्रीमचा स्टॉल होता. हां कुठला फ्लेवर चांगला लागतो? कोणता फ्लेवर चांगला लागतो? गाईस लय दिवसाने साहिल भाऊने मन मोठं केलंय. लय खूप दिवसानंतर लास्ट कधी खर्च केला साहिल? आठवत असतं. बड्डेला पार्टी देतो बोलला होता, पण पार्टीचे पैसे पण खर्चून टाकले होते भिकारीने. कसं आहे काय काय किती झाले? तीन आईस्क्रीमचं बिल गाय 400 रुपये आले. 400 यायला लागले एवढूच आईस्क्रीम 400 रुपयामध्ये. पेमेंट दाखव. साहिल भाऊचा आहे. काय आईस्क्रीम स्वीट खायचं होतं? स्वीट मला वाटलं लय 200 जातील. मला बी तेच वाटलं. 250 आईस्क्रीम खायची होती. चांगलं म्हणलं होतं ना पिझ्झा खाऊ का? परत तो डायलॉग किती गेलं? किती? 700-800 हजारला पडलं तुला. बरं झालं मी पुढाकार नाही घेतला. 50 लाख नाही. 100 काय सुपट नाही झालं आपल्याला. 100 ₹150 रुपयाची आईस्क्रीम खायची. 150 100 खा. लय तुम्हाला सांगतो काय चांगलं आम्ही म्हणजे नाही का पहिले बर्गर किंग पाशी जाऊन थांबलो होतो बरं का बर्गर खायला. नंतर KFC पाशी येऊन बसलो. KFC पाशी येऊन बसलो. मेन्यू कार्ड हातात घेतला पण नाही भाऊ म्हणला की स्वीट काही तर खाऊ. मग म्हणलं तुझा खर्च असेल तर चल. भाऊनी नेलं आईस्क्रीम पाशी. हे बघा आईस्क्रीम पाशी नेलं. आईस्क्रीम ऑर्डर केलं. रेट विचारलं नाही काय नाही. एवढूशी आईस्क्रीम गाईस 3 आईस्क्रीम 400 रुपयाच्या. त्याला आकडा ऐकून सुद्धा लोड येतोय गाईस आत्ता. बरं झालं मी म्हणलो नाही. मला तिथं आहे ना काय करावं लागलं असतं काय माहिती. एवढे पैसे पण नव्हते. कलर पेंट चक्करमध्ये 3-4 हजार घातले. इथं खायला प्यायला गेले. हा ब्लॉग आता माझा याचा मोठा भाऊ पण बघणार आहे. आता तो बघायला कसा चांगला हाणतो याला. गाईस आईस्क्रीम गळ्याच्या नरड्याच्या खाली पण जाय ना माहिती आहे का रेट ऐकून. अहो आपल्या 5 आणि 10 रुपयाची आईस्क्रीम सारखी टेस्ट याची पण मॉलमध्ये याला किंमत किती. आता मी आणि पृथ्वी पण टाकणार आहे आईस्क्रीमचा बिझनेस मॉलमध्ये टाकून. मी पहिले टाकला. जाऊ दे सायल्या तू गप बस. तुझं दुःख मी नाही समजू शकत. ट्राय करा. बरं झालं मी म्हणलं नाही खर्च करतो नाही तर माझं काय खर्च. फ्लेवर भारी. फ्लेवर भारी. तुम्ही जर आले ना एकदा मॉलला नक्की ट्राय करा. फक्त 133 रुपये. 133ला एक मग 150 धरा. तिघांना घेऊन 400 बिल. तिघांना घेऊन या 500 बिल येईल. 400 आमचं का झालं. मी जरा कमी क्वालिटी कारण मला जास्त आईस्क्रीम आवडत नाही. गोड आवडत नाही. पृथ्वीभाई काय म्हणणे तुझं साहिलच्या नशिबावर? त्याने फक्त आता काय बोलू त्याला.
शाप लागलाय मला कोणाचा शाप लागला. मी तरी त्याला म्हणतोय बरं का काही भूक लागली काही तर खाऊ. मी त्याला सजेस्ट सुद्धा केलं की आपण KFC खाऊ, पिझ्झा खाऊ, बर्गर किंग. तुलाच खायची का, खाऊन घे. याची कशी टेस्ट? जाऊ द्या गाईज, आता आमचा पण मूवीचा टाइम झालेला आहे, पिक्चरला जातो. बघत राहा. आईस्क्रीम खाऊ पण वाटत ना, काही आईला आपल्याला आवडत पण नाही आईस्क्रीम. जाऊ द्या, खातो आता काय. काय घ्यायचं का तिकीट दाखव. तिकीट कशाला? अरे बघू दे की नंबर. हाय गाईज, तर आम्ही चाललोय पिक्चरला. बघत राहा बघत राहा बघत राहा. बाय 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 बाय. चल चल बंड. तर चला गाईज, आता आमचा पिक्चरचा टाइम झालेला आहे. आता आम्ही पिक्चर बघतो. गाईस, तर आता इंटरवल झालंय, अर्धा पिक्चर झाला, आता ब्रेक आहे 10-15 मिनिटाचा. चाललोय का आपण? काय करायचं आपल्याला बाहेर जाऊन? करू काही तर आता चाललोय आम्ही बाहेर. जरा नाही का काहीतरी आपलं मोकळं बिकळं होतं, म्हणजे टॉयलेट वॉशरूम सगळं करतो. मी काय खायचं असलं तर खातो पितो. खायचं असलं तर नाही खायचं ते. असलं तर काय असलं? तर भारी आहे पिक्चर, भारी पिक्चर भारी आहे. तसं काही वाईट नाही आहे, ठीकठाक आहे, आवडलं आपल्याला पण चांगलं आहे. कैप्टन कबीर, क्या तुम मुझसे शादी करोगे? हर मुकाबले में रफूस था। मैं तुम जैसा बनना चाहता था। मैं मेरा हीरो था तू। अगर तब पता होता कि वो दीवारें तेरे बाद में किसी का नहीं हो सका, पर तू अपने देश का हुआ, अपने कर्नल का हुआ। मैं बस भागता रहा फर्स्ट आने के लिए। देखा भी नहीं, सबसे दूर भाग रहा हूं। मतदाला कसं काय घेतलं निगोजमध्ये? PM आहे ना. गाईस, तर फायनली 3 ते 3.5 तासांनी मूवी संपलेली आहे आणि पिक्चर चांगला होता नाही का. म्हणजे एवढं पण काय बोर नाही, मजा आली लास्टपर्यंत बघायला. तुम्ही पण नक्की या गाईस. हे बघा कसं आहे, तुम्ही सुद्धा नक्की या. प्रमोशनचे पैसे नाही दाखवत आपल्याला. प्रमोशनचे पैसे पाहिजे पण नाही गाईस. प्रमोशनचे पैसे नाहीये. खरंच नाही का. प्रमोशनचे पैसे हे आपण रॉंग दुसऱ्या साईडने आलोय गाळा. रॉंग साईडला
चला आता आम्ही गाईच आता पिक्चर बघून झालंय, पण खूप दिवसानंतर आम्ही तिघे एकत्र आले म्हणल्यावरती आज नुसता खर्च आहे. तर त्यामुळं आम्ही आता भूक लागली म्हणून आले बघा बर्गर खायला. इथंच आपला मॉलमध्ये बर्गर किंगला आणि आता ऑर्डर दिली. तर आता आमचे बर्गर येतात आणि दोघं ऑर्डर घ्यायला लागले. तुम्हाला दाखवतो ते बघा गाईज फायनली आम्ही ऑर्डर दिलेली आणि आमचं बिल बघ 2 बर्गरचं. हे कसं आहे त्याला टेन्शन आलंय. एवढं काय चला guys, आता आम्ही सुद्धा खातो मस्तपैकी बर्गर बिर्गर आणि घरी जाऊन आपल्याला परत पावभाजी पण खायची. जेवण बुक बीक नसतं नाही तर मम्मीला बघत राहू. व्हेजवाले हे आहेत ना गाई. श्रावणमुळे आपण नॉनव्हेज खात नाही आणि असं पण आपल्याला नॉनव्हेज बर्गर म्हणजे आवडतच नाही. दीड टाइमच कर. तर गाईज फायनली आमचं बर्गर खाऊन झालेलं आहे आणि आता आम्ही तिघं पण चाललो आहे घरी. पण घरी जाता आहे ना आता आम्हाला बर्गर म्हणजे मला जास्त भूक पण नव्हती आणि आमचा बर्गर पण उरलेला. तर मी घेतले आपल्या बारक्यासाठी पार्सल, कारण मला अन्न वाया घालायला आवडत नाही गाईज, ते पण द्यायला भेटून द्यायला. त्यामुळे मी त्याला घेतले पार्सल, कारण त्याला पण खूप आवडतं बाहेरचं खायला आणि बर्गर वगैरे. जाता आहे ना आम्ही जातो घरी आणि जातो फॅमिली पण आहे. तर चला मी आजचा हा ब्लॉग इथेच एंड करतो आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आपले ब्लॉग्स कसे वाटतात कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय, गुड नाईट. घेऊन जाऊ पैसे बसू तेवढे काय गप्प आहे. असं चुकून धक्का लागला गेला.